सांगलीमधील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला वक्फ बोर्डाच्या आदेशाने स्थगिती. सांगलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला वक्फ बोर्डाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सकाळपासून असलेला तणाव अखेरीस निवळलेला आहे. दोन्ही गटाचे समर्थक मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमध्ये दाखल झाल्याने तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. अखेरीस आज होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने होणारा पुढील गोंधळ थांबला. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक राबविताना वक्फ बोर्डाची परवानगी घेतली नाही. उलट अनेक जुन्या सभासदांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करीत मुनीर जांभळीकर आणि जब्बार बारसकर यांनी वक्फ बोर्डाकडे तक्रार केल्या होत्या. फक्त 40 सभासदांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याची बाब निदर्शनास येताच वक्फ बोर्डाने आजच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे निवडणुकीवरून सुरू असणाऱ्या मुस्लिम समाजातील वाद अखेर निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रामुळे संपुष्टात आलेला आहे. मुस्लिम एज्युकेशन कमिटी सांगली यांची निवडणूक प्रक्रिया ही प्रक्रिया 1/4/26 पासून 14/4/26 पर्यंत पूर्ण झालेले आणि याबाबत पुढील 15 रोजी मला व्हॉट्सअपला पत्र आलं पोलीस कार्यालयाकडून. तसेच 15 रोजी पोलीस कार्यालय 15चं पत्र 16 तारखेला आलं. तेव्हा बंदी आदेश आहेत आणि दंडादोकोपा होऊ नये म्हणून सदर प्रक्रिया पूर्ण करावी म्हणून मी पत्र आपलं संभाजीनगर वक्फ बोर्ड आहे त्यांचं 15/4 ते 16ला मिळालं आणि त्या पत्रानुसार मी या निवडणूक कार्यक्रमाला फक्त तात्पुरती स्थगिती देत आहे. आजची सगळी प्रक्रिया आजचीच प्रक्रिया थांबवलेली, बाकी पूर्ण आहे प्रक्रिया. वादी प्रतिवाद्यांना कळवलं की सगळ्यांना ज्यांचे अर्ज झाले एकूण 8 लोकांना मी कळवलेलं आहे. तर बेकायदेशीरपणे निवडणूक घेऊन संस्था ताब्यात घेण्याचा काहींचा प्रयत्न होता. मात्र वक्फ बोर्डामुळे बेबंदशाहीला आळा बसल्याची प्रतिक्रिया तक्रारदारांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची 2026 ते 21ची पंचवार्षिक निवडणूक ही मनमानी पद्धतीने बेकायदेशीरपणे जाहीर करण्यात आली होती. त्या संदर्भात आम्ही सभासदांनी त्याच्यावरती आक्षेप घेत होता. त्याला न जुमानता प्रक्रिया पाडत असताना बाकीच्या सभासदांनी सांगली जिल्हा वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग व महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने दिनांक 9/4/2026 रोजी सांगली जिल्हा वक्फ बोर्डाच्या ऑफिसमधून शासकीय कार्यालयामधून स्थगितीचा आदेश देण्यात आला होता. त्याला न जुमानता तशीच प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी पुन्हा महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आदेश आला की सदर निवडणूक स्थगित करण्यात यावी. त्याप्रमाणे आज 12 वाजेपर्यंत कोणी आले नव्हते. 12 वाजता त्यांना नोटीस बजावणी झाली. त्या नोटीसचा आदेश त्यांना देण्यात आला. त्या आदेशाला अनुषंगून सदर निवडणूक निर्णय अधिकारी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जे खाजगी नेमले होते त्यांना आदेशाची प्रत देऊन त्यांना सगळं आदेशाचं उल्लंघन आपल्या हातून होऊ नये असं सांगण्यात आलं. त्यामुळे त्या आदेशाची प्रत घेऊन सदरची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे तिने स्थगित केलेली आहे आणि ही निवडणूक आता थांबलेली आहे. आता पुढच्या अगर निवडणूक लावायची असली तर नवीन त्यांना प्रोग्राम लावावा लागेल आणि त्याप्रमाणे सर्व समाजाचे दोन्ही गटाचे लोक एकत्र बसून काय तर चांगला निर्णय घेतील असे मी आशा बाळगतो आणि भविष्यात या संस्थेला सर्वजण मिळून उच्च याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील असे मी आशा बाळगतो. मुस्लिम एज्युकेशन कमिटी 2026 ते 2031ची इलेक्शन मनमानी कारभार व आपला स्वतःचा धाक दाखवून लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न 25 वर्ष चालू आहे. त्या सर्व समाजाने मिळून ह्या प्रवृत्तीला
ह्या प्रवृत्तीला ठेचून काढलं व सर्व समाजातील लोक एकत्र येऊन 2031ची निवडणूक ही स्थगिती घेतली. आता पुढचा निर्णय सर्व समाजातील खाली घटकांना आणि वरच्या घटकांनी सर्वांनी मिळून ही संस्था उर्वरित संस्थेत आणून संस्थाचे नाव लवकर संपूर्ण भारतात करावं एवढीच मी सगळ्या समाजाला विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद.